नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, इस्रो अंतर्गत जे SSC आहे त्याची भरती सुरू झालेली आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर हे इन्व्हाइट करत आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर व्हेरियस वॅकन्सीज. याच्यामध्ये सायंटिस्ट इंजिनियरच्या लेवल 11th पे मॅट्रिक्सनुसार जे आहेत ते पदे देण्यात आलेले आहेत. ग्रुप ए पोस्ट आहेत. अजूनही खाली पदे आहेत. काही इंटरव्ह्यू मार्फत आहेत, काही एक्झामिनेशन मार्फत आहेत. कशा प्रकारे फॉर्म भरू शकता, काय शैक्षणिक पात्रता आहे, त्याचबरोबर फीसुद्धा तुम्हाला रिटर्न भेटणार आहे जर तुम्ही फॉर्म भराल किंवा एक्झाम अपेअर व्हाल तर. कशा प्रकारे कसं वर्क करत आहे, पॉलिसीज काय आहे, सर्व आपण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच मित्रांनो, हे आर्टिकल तुम्हाला रीड करायचे असेल तर फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ॲज वेल ॲज व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे आम्ही याची PDF किंवा इतर जी माहिती आहे शैक्षणिक क्षेत्रातली ती आम्ही शेअर करत राहतो. तर बघा, जसं तुम्ही पाहू शकता हे ग्रुप एच्या पोस्ट आहेत. हे फॉलोइंग PDF जे आहे ते 21 पेजेसचं आहे. याच्यामध्ये 2 लँग्वेजेस वापरण्यात आलेले आहेत. एक आहे हिंदी, दुसरा आहे इंग्लिश. तर आपण इंग्लिशमार्फतच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत मराठीमध्ये. तर बघा, ग्रुप एच्या पोस्ट आहेत. सर्वप्रथम हे कोणत्या पोस्ट आहेत तर वैज्ञानिक अभियंता, ज्याला सायंटिस्ट इंजिनियर म्हणलं जातं. याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम जे पोस्ट कोड आहे ते पाहू शकता. पोस्ट कोड महत्त्वाचा असतो मित्रांनो. या पोस्ट कोडवरच खाली जी माहिती आहे ती तुम्ही इझिली समजून घेऊ शकता. तर कार्यक्षेत्र काय काय आहे तर बघा, RF अँड मायक्रोवेव्ह, तसंच कम्युनिकेशन, सॅटेलाईट कम्युनिकेशन, डिजिटल कम्युनिकेशन, वायरलेस कम्युनिकेशन, ॲग्रिकल्चरल फिजिक्स, ॲग्रिकल्चरल मिटिओरॉलॉजी. तर अशा प्रकारचे हे डिसिप्लिन आहेत, म्हणजे कार्यक्षेत्र आहेत. यांच्या जागा जर पाहिल्या तर 2 जागा, 1 जागा आणि खाली 1 जागा अशा प्रकारे जागा वितरित करण्यात आलेल्या आहे. जसं RFमध्ये 2, तसंच कम्युनिकेशनची 1 आणि ॲग्रिकल्चर फिजिक्स किंवा ॲग्रिकल्चर मिटिओरॉलॉजीच्या 1 जागा. आता यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते तर बघा, हे ग्रुप एच्या पोस्ट आहेत. त्याच्यामुळे PhD पाहिजे तुमची कंप्लीट. समजा उदाहरणासाठी तुम्ही RF अँड मायक्रोवेव्हमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला, तर त्यामध्येच तुम्हाला किंवा इक्विलंट रिलेटेड तुम्हाला PhD कंप्लीट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर म्हणजे पूर्व आवश्यकता पण आहे त्याच्यामध्ये, प्री रिक्विसाईट. तर त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे 60% मिनिमम सर्व तुमचे जे सेमिस्टर कंप्लीट केलेले आहेत त्यानुसार तुमचा CGPA किंवा तुमचे पूर्ण पर्सेंटेज हे तुम्हाला स्क्रीनला पॉज करून रीड करायचं आहे. हे जर तुम्ही कंप्लीट करत असाल, प्रत्येक पदानुसार वेगवेगळं आहे, तर ते पाहायचं आहे तुम्हाला. म्हणजे आता समजा ॲग्रिकल्चर आहे तर PhD पाहिजे तुमची ॲग्रिकल्चरमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल मिटिओरॉलॉजीमध्ये किंवा कम्युनिकेशनमध्ये तुमची PhD पाहिजे. आणि पुढं सुद्धा तुम्हाला हे पर्सेंटेज जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जसा फॉर्म भराल तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. हे जे सिलेक्शन आहे ह्या फॉलोइंग पोस्टचं इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. आता याचं पे मॅट्रिक्स काय आहे तर बघा, जो लेवल 11 आहे याचं पे मॅट्रिक्स 67,100 म्हणजे 67,100 ते 2,08,700 एवढ्याचं पे लेवल आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. याच्यासाठी जे एज लिमिट आहे ती आहे मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 35 वर्ष तुम्ही कंप्लीट केले पाहिजेत. म्हणजे 18पेक्षा तुमचं कमी वय नसावे, 35पेक्षा जास्त नसावे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन या उमेदवार असाल तर तुम्हाला जे गव्हर्नमेंटच्या रूल्स आहेत, ऑर्डर्स आहेत त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. कसं असतं एज रिलॅक्सेशन? अप टू 5 इयर जास्त किंवा 3 वर्ष जास्त OBC असाल तर यानुसार भेटतं. ॲप्लिकेशन फी जी आहे तर बघा, पद कोड 1 ते 3 याच्यासाठी कोणतंच आवेदन शुल्क नाही आहे. सो देअर इज नो ॲप्लिकेशन फी फॉर सायंटिस्ट किंवा इंजिनियरच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी. तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. आता याच्यासाठी ज्या जॉब रिक्वायरमेंट आहेत डिस्क्रिप्शन ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता जे पद कोड आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पद कोड महत्त्वाचं असतं. जे तिन्ही पद कोड आहेत, पोस्ट कोड आहेत, त्यानुसार तुम्ही बघू शकता. यांचे जे विवरण आहे किंवा डिस्क्रिप्शन आहे ते इथं देण्यात आलेलं आहे. तुम्ही जे आहे ते पाहू शकता. म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला काय करावं लागेल, याचे मानक काय आहेत, किंवा जसं डिझाईन अँड डेव्हलपमेंट, तुम्हाला ॲडव्हान्स अँटेना सिस्टम्स, त्याला रिकॉन्फिगरेबल करणं वगैरे, म्हणजे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर तुम्ही त्या रीड करा. त्याचबरोबर याची सिलेक्शन प्रोसिजर ॲज आय सेड बिफोर की स्क्रीनिंग चालेल. स्क्रीनिंग जे असेल म्हणजे तुमचं PhD वगैरे तुम्ही कंप्लीट केलं, डॉक्युमेंट्स इथं भरलेले असतील तर त्यानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जे आहे शॉर्टलिस्ट केलं जाईल. इंटरव्ह्यूचे मार्क ठरवितील, परफॉर्मन्स ठरविल की तुम्हाला हे पद मिळणार आहे का नाही. सो म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बेटर परफॉर्म करावे लागेल. आता खाली दिलेलं आहे ग्रुप एच्या पोस्ट अजूनही, पण ह्या स्तर 10च्या आहेत. याच्यामध्ये काय काय आहे तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, तसेच याच्यामध्ये अजून दिलेलं आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कम्प्युटर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, तसेच अप्लाइड ऑप्टिक्स, तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, हायड्रोलॉजी, ॲग्रिकल्चर, स्टॅटिस्टिक्स,
ही फिजिकल ओशिओनोग्राफी, बायोलॉजी, मरीन सायन्स, ॲटमॉस्फिअरिक सायन्स अँड ओशिओनोग्राफी. तर हे सगळे डिसिप्लिन आहेत. हे दुसरे पद आहेत मित्रांनो. वरी जे पाहिले ते PhDचे होते. आता हे जे पदं आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएशन वर्षी आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा जागा ज्या आहेत त्या प्रत्येक पदानुसार वेगवेगळ्या आहेत. त्या तुम्ही स्क्रीनला जे आहे पॉज करून रीड करू शकता किंवा आर्टिकल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ना, तिथं क्लिक करून किंवा PDF तुम्हाला मिळून जाईल, तिथं तुम्ही रीड करू शकता. आता जेही मी नाव घेतलेले होते इथं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा ॲग्रिकल्चर, त्यासाठी तुमचं जे म्हणजे जेही डिसिप्लिन आहे त्या इक्विलंट किंवा त्यामध्ये तुमचं जे MTech किंवा ME किंवा जेही इक्विलंट MSc असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन PG कंप्लीट असणं गरजेचं आहे. पण त्याचे जे प्री रिक्वेसाईट आहेत ते सुद्धा कंप्लीट करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर ते तुम्ही स्क्रीनवर जे आहे त्या क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. कारण प्रत्येकाचं मी इथं सांगू शकत नाही, खूप इम्पॉसिबल आहे हे. पण जर तुम्ही तुमचं शिक्षण सांगितलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये तर मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईल. याच्यासाठी काय काय आहे म्हणजे जे ॲब्रिवेशन्स आहेत ते सुद्धा पाहू शकता. जे कोड्स आहेत, आता बघा मी पोस्ट कोडचं मी पहिल्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्या पोस्ट कोडनुसार 0 ते 4चे जे 0 ते 16पर्यंतचे जे पद आहेत त्याचं स्तर 10 आहे. त्याचा जे पे मॅट्रिक्स आहे ते 56,100 ते 1,77,500 आहे. तर ते तुम्ही इथं पाहू शकता. हे त्याचा पे मॅट्रिक्स आहे. याच्यासाठी एज लिमिट काय आहे तर मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 30 वर्ष. जे पद आहे 4 ते 11 त्याचं एज लिमिट 18 ते 30 आहे. जे 12 ते 16 जे पोस्ट कोड आहे त्या पदांसाठी 18 ते 28 वय आहे. जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ॲज पर रूल तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा जे आहे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. त्याचबरोबर PWBD कॅन्डिडेट असाल तर हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे की इथं कोणकोणत्या बेंचमार्क डिसॅबिलिटीज ज्या आहेत त्या व्हॅलिड आहेत, कोणत्या व्हॅलिड नाही आहेत. त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. कसं अप्लाय करायचं आहे? ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. जसं यांची वेबसाईट आहे www.sec.gov.in. करिअर्सचं सेक्शन आहे. त्या करिअरचं सेक्शनमध्ये तुम्ही 12/2/2026 पर्यंत जे आहे ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे 12 फेब्रुवारी ह्याची लास्ट डेट आहे. तर तुम्ही याला अप्लाय करायचं आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं या पोस्टसाठी? तर सिंपल, सर्वप्रथम महत्त्वाचं आहे जेही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, जेही मिनिमम जे रिक्वेजाईट आहे म्हणजे जेही आवश्यक लागणारे जे मार्क आहेत, पर्सेंटेज आहेत, तुम्ही डिग्रीमध्ये वगैरे मिळवलेले असतील, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मिळवलेले असतील तर ते तुम्हाला पाहायचं आहे. त्यानुसार फॉर्म भरायचा आहे. तुमचा फोटो, तुमचं सिग्नेचर, फॉलोइंग डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि ॲप्लिकेशन फी पण इथं भरायची आहे. ॲप्लिकेशन फी काय आहे तर 750 रुपये आहे. आता ही परत कशी येऊ शकते तर बघा, 250 रुपये काटले जातील आणि 500 रुपये परत दिले जातील. पण ते कसे? जर तुम्ही एक्झामला अपेअर झाला तर हे रेल्वेसारखं आहे. जर तुम्ही NTPCची एक्झाम दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल आपल्याला बँक अकाउंटचं जे अकाउंट नंबर आहे ते सबमिट करावं लागतो आणि आपली फी जी असते ती परत येते. तिथं फी आय थिंक 450 रुपये असते तर ती परत येते. तर तसंच आहे, 250 रुपये काटले जातील. आफ्टर डिडक्टिंग तुमचे जे रिमेनिंग 500 रुपये असतील ते तुम्हाला परत दिले जातील. पण तुम्हाला जे आहे त्यावेळेसच जे आहे म्हणजे तुम्ही एक्झामला जर अपेअर झाला तर देता येईल. पण इथं अजून एक आहे, प्लीज नोट दॅट रिफंड विल नॉट बी कन्सिडर्ड इफ कॅन्डिडेट फेल्स टू अपेअर इन द रिटन टेस्ट. जर तुम्ही एक्झामला जर गेलाच नाहीत, रिटन टेस्टमध्ये अपेअर झालं, तुमची ॲबसेंटी असेल तर तुम्हाला ही फी परत दिली जाणार नाही. तर या प्रकारे तुम्ही जे आहे ह्या गोष्टींची काळजी करायची आहे. यांची जे रूल्स वगैरे आहेत ते बघायचे आहेत. बाकी याच्यामध्ये कशा प्रकारे एक्झाम म्हणजे जे दुसऱ्या पोस्ट मी सांगितल्या होत्या, पहिले तर इंटरव्ह्यूच्या आहेत. दुसऱ्याच्या पोस्ट सांगितल्या होत्या लेवल 10च्या, त्यामध्ये रिटन टेस्ट आहे. रिटन टेस्ट तुम्ही पाहू शकता. हे त्याचा फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील, अधिकतम किती वेळ मिळेल, 12 ते 16 जे पद आहेत त्याच्यासाठी 90 मिनिट असतील. 4 ते 11चे जे पद आहेत तर म्हणजे जे पोस्ट कोड आहे त्याच्यासाठी 75 मिनिट मिळतील. याच्यामध्ये मार्किंग पॅटर्न असणार आहे, MCQ टाईप पेपर असणार आहे, प्रश्नांची संख्या कशी असणार आहे ते तुम्ही सगळं जे आहे ते स्क्रीनवर पाहू शकता. पण परीक्षा जी आहे ती 100 मार्काची होणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे, क्वालिफाईंग क्रायटेरिया असणार आहे, जे प्रवर्ग असतात त्यानुसार याचा मेरिट लिस्ट होईल. वेटेज असेल, वेटेज म्हणजे पॅनल जे असतं, वेटेज इन पॅनल जनरेशन त्यानुसार जे आहे सर्व प्रोसेस जे आहे ती चालणार आहे. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन वगैरे तुम्ही रीड करा. जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत वापस एकदा रिपीट करतो, 12/2/2026 जे आहे याचं जे ॲप्लिकेशन आहे ते संपणार आहे. त्याच्या आधीच तुम्हाला जे आहे ते ह्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तुमचे जेही क्वालिफिकेशन आहे ते मला सांगून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. याची तयारी करा.
तुमची PhD झालेली असेल तर फी नाही आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन केलं जाईल. तर मित्रांनो, काही क्वेश्चन असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करत असेल. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप, टेलिग्राम, इंस्टाग्राम या आर्टिकलच्या इम्पॉर्टंट लिंक्स दिलेल्या आहेत, तर त्या चेकआउट करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.